आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन। साक्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीसाठी धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी पूर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तालुका उपनिबंधक महेश कुमार शाह, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी राहुल पवार तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्रीमती विस्पुते यांनी सांगितले की राज्य शासनाने योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 47,344 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे। त्यापैकी 29,012 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आधार प्रमाणीकरणासाठी पोर्टलवर संबंधित बँक शाखांमध्ये, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तसेच ग्रामपंचायत, गावचावडी आणि विकास संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। या पात्र शेतकऱ्यांपैकी 10,657 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून 18,355 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहेत। त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले। तसेच प्रलंबित आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी संबंधित बँकांनी पात्र शेतकऱ्यांशी संपर्क साधून ई-केवायसीला प्राधान्य द्यावे आणि हे काम रविवारपर्यंत पूर्ण करावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी सांगितले की पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक खात्यांमध्ये उपलब्ध आहेत। प्रत्येक शाखेत आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच योजनेतील कर्जदार शेतकरी मयत असल्यास त्याची माहिती आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदवावी। संबंधित तक्रार जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीकडे ऑनलाईन पाठविण्याची सुविधाही आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।